शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण 7 मे नंतर पावसाला जी सुरुवात आहे, अवकाळी पाऊस आहे, मान्सून पूर्व हा पाऊस आहे. ही पावसाला जी सुरुवात आहे अचानक बदल झाल्यामुळे आपल्याला 7, 8, 9 मे 2026 या 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये हा मोठा बदल झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मग तो पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात असेल, कोणत्या तालुक्यात असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की जे कमी दाबाचे क्षेत्र आहे, बंद हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे, तिथं आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तापमानामध्ये तर वाढ आहेतच, आपल्याला 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी बघायला मिळणारच आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्यासह जोरदार आणि काही भागात गारपीटही आपल्याला बघायला मिळणार आहे. यामुळे हा जो पाऊस आहे तो जोरदार असू शकतो, तर काही भागात कमी. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता अधिक या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. तर त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. 7, 8 आणि 9 मे पर्यंत कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कारण आता सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळत आहे आणि अरबी समुद्रातही आणि तसंच हिंद महासागरात पावसाचे वातावरण सुरू झालेले आहे. आणि जे पावसाला पोषक वातावरण आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये दिसत असल्यामुळे आणि तसंच अरबी समुद्रातही आहे, तसंच हिंद महासागरातही आपल्याला हे वातावरण बघायला मिळत आहे. मग आता 7 आणि 9 तारखेपर्यंत या 3 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात पावसाची शक्यता आहे आपण ही विशेष माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघूया कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून जास्त कमेंट येते आपल्याला. आता बघूया पावसाची स्थिती काय आहे ती. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला 7 तारखेच्या वातावरणामध्ये 7 तारखेला फक्त लातूरच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाकी कुठल्याही भागात पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण आणि गरमीचं वातावरण आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. आता 8 तारखेचं वातावरण जे आपण बघणार आहोत, 8 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात पावसाची शक्यता आहे. कारण 8 तारखेला जे वातावरण होणार आहे त्यामध्ये पूर्णपणे बंद हवेचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. काही ठिकाणी आपल्याला झटक्यावर वारे बघायला मिळत आहे, म्हणजे अचानक वारे येतील आणि त्यानंतर अचानक काही वेळातच अगदी गरम होईल, अशी परिस्थिती आपल्याला उत्पन्न होणार आहे. 8 मे रोजीची आहे. आणि त्यानंतर आता आपण जी पावसाची स्थिती आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. पाऊस जो आहे तो आपल्याला नागपूर भागामध्ये जर बघितलं तर हिंगणा आणि नागपूरमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पाचगावमध्ये बघू शकतो, बुटीबोरीचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता. महुदामध्ये चिखलीचा काही भाग आहे आणि बांद्रामध्ये बघू शकतो, इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. सोबतच आपल्याला वादळी वारे बघायला मिळत आहे. तुमसर, तिरोळा आणि गोंदियाच्या काही भागात जर बघितलं, लालंजी आहे, डोंगरगडचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला 8 तारखेला दुपारनंतर ही परिस्थिती वर्तवली जाणार आहे. खूप गरमीचं वातावरण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप जोरदार पाऊस, तर काही भागात हलका पाऊस होणार आहे, तर काही भागात वादळी वाऱ्याची स्थिती उत्पन्न या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी लामटाचा काही भाग आहे, मध्य प्रदेशचा काही भाग आहे, सिवनीमध्ये आपण बघितलं तर तिथे सुद्धा काही भागात आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर रामटेकच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. तुमसर, तिरोडा, नागपूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकतो काटोलचा काही भाग आहे, काटोलमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता, तर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता तिथे आपल्याला कमी आहे. यवतमाळच्या काही भागात जर बघितलं तर यवतमाळ, रोई आणि पंढरकवाडा या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसंच वाडकी पुण्यामध्ये आणि हिंगणामध्ये, हिंगणघाटच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तो पाऊस जो आहे तो काही प्रमाणात हलक्या प्रमाणात असेल, तर काही भागात आपल्याला वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळत आहे. आता आपण लातूरचा भाग घेऊया. लातूरमध्ये जर बघितलं तर औसामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो किनीपत आणि औसाच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. लातूरच्या काही भागात बघितलं तर घाटेगाव आणि लातूर एकदम हलकी परिस्थिती, पाऊस नाही परंतु वादळी वाऱ्याची शक्यता आहे. शिरूर अंतपालमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, वादळी वाऱ्याची शक्यता आहे. लातूर रेल्वे जंक्शनच्या काही भागामध्ये जर बघितलं तर तिथे आपल्याला हलक्या पावसाची सरी आणि त्याचप्रमाणे तिथे वारे बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी तुळजापूरच्या काही भागात जर बघितलं, धाराशिवच्या काही भागात तुळजापूरमध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला पावसाची स्थिती बघायला मिळत आहे. तांदूळवाडी आणि हर्तीच्या काही भागात फक्त वादळी वाऱ्याची स्थिती या ठिकाणी उत्पन्न होत आहे. आपण या ठिकाणी 8 तारखेचं वातावरण बघत आहात. 8 मे रोजीचं जे वातावरण आहे इथे पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे आणि त्यानंतर आणखी बदल कुठे कुठे होणार आहे त्याची एक अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर आपण 9 तारखेचा अपडेट घेत आहोत. 9 तारखेला 9 मे रोजी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे त्याची एक अपडेट आपण या ठिकाणी घेऊ आणि त्यानंतर आपण
आपण बघूया की पुढील अपडेट काय आहे ती. आता या ठिकाणी 9 तारखेला पहाटेपासून जर अंदाज घेतला तर पहाटेपासून आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण किनारपट्टीला बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर मोठा बदल आपल्याला या ठिकाणी होईल. दुपारनंतर आपल्याला पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. मग त्यामुळे कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आपण या ठिकाणी घेऊ. तर मित्रांनो, आपली सुरुवात आपण गोव्यापासून करू. गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात जर बघितलं तर आपल्याला 9 तारखेला दुपारनंतर जो बदल होईल त्यामध्ये आपल्याला औंढा आहे, राधानगरी आहे, गारगोटी, निपाणी, चिकोडी या ठिकाणी शंकेश्वराचा काही भाग आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर कोल्हापूरमध्ये आणि कुरडवाडचा काही भाग, तर सांगली या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच शंकपाराच्या काही भागात, कराड, विटा आणि मायनी इथे सुद्धा माकांच्या काही भागात आणि पाटणच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. सातारामध्ये जर बघितलं तर फक्त वादळी वाऱ्याची शक्यता आणि खूप गरमीचं वातावरण आपल्याला 9 तारखेला बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण लातूरच्या काही भागात जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला तुळजापूर आणि धाराशिवच्या काही भागात हलका पाऊस या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे बाकी भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. तसंच आपण या ठिकाणी निजामाबाद, देगलूरच्या काही भागात पावसाची शक्यता हलक्या प्रमाणात आहे, परंतु वादळी वारे आहे. तसंच वाशिम, पुसदच्या काही भागात पाऊस तर नाही, परंतु ढगाळ वातावरण आणि वादळी वारे येणार आहे. तर हे आपण 9 तारखेचं वातावरण बघत आहात. तसंच नेर आणि दरवाजा काही भागात जर बघितलं तिथे सुद्धा तीच परिस्थिती, पाऊस नाही परंतु वादळी वाऱ्याची शक्यता झटक्यावर असणार आहेत. अधूनमधून वारे असणार आहे, परंतु गरमीचं वातावरण सुद्धा खूप आहे. वर्धा, आर्वी आणि पुलगावच्या काही भागात जर बघितलं तिथे सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली जाणार आहे. तसंच चिमूरच्या काही भागात जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. पाऊस कमी परंतु वादळी वारे जास्त आहे. उमरेडा आणि महुदाचा काही भाग, बांद्रा आणि नागपूरमध्ये जर बघितलं सावनेरी आहे, या ठिकाणी काटोलचा काही भाग आणि नारखेडमध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा तीच परिस्थिती आहे, पाऊस कमी परंतु वादळी वाऱ्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सगळं बघितलं तर साकोलीच्या काही भागात हे या ठिकाणी आपल्याला जे वातावरण आहे ते फक्त आपल्याला ढगाळ वातावरण असेल, तर काही भागात किरकोळ हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आपण हे जे वातावरण आहे ते 9 तारखेला संध्याकाळपर्यंत असणार आहे. साधारणतः आपल्याला हे जे वातावरण आहे 3, 4, 5च्या दरम्यान आपल्याला हे वातावरण बघायला मिळू शकतो. त्यानंतर सोलापूर आणि सांगलीमध्ये काही हलका पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा 9 तारखेला वर्तवली जाऊ शकते. आणि त्यानंतर आपल्याला अमरावतीच्या काही भागात सुद्धा ती परिस्थिती बघायला मिळू शकते. यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. म्हणजे पावसाची जी नवीन अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न असणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.